शब्द आमचे कडवट पण सत्याचे साथी, राजकारणाची नाटक इथे उघडून ठेवतो, सन्मान महाराष्ट्र नावाने घडामोडी लिहितो। हे जळगाव महानगरपालिकेचं अग्निशमन दल आणि याच्याच बाजूला एक भाजीपाला मार्केट भरते आणि त्या भाजीपाला मार्केटच्या मागे एवढी घाण आहे हे बघा। आणि हा पावसाळ्याचे दिवस आहे, या घाणीचे वास येतो आणि रोगराई जंतू आणि हे सगळे अन्न पदार्थावर बसतात आणि गावामध्ये रोगराई पसरते। मला वाटतं महानगरपालिका जळगावची सर्वात जास्त कर वसूल करते, मग तो कर जातो कुठे? मग जर समजा तो सफाईसाठी घेतला असेल तर त्यांनी सफाई केली पाहिजे। म्हणून मग आयुक्त महोदय ज्ञानेश्वर ढेरे आणि तुमचे आरोग्य अधिकारी उदय पाटील साहेब, तुम्ही याची दखल घेणं आवश्यक आहे। या ठिकाणी ही घाण आणि इथं पावसाळ्यात पाणी तुंबतं आणि जवळच भाऊंचं उद्यान आहे, या ठिकाणी लोक आरोग्यवर्धन करण्यासाठी फिरायला येतात, व्यायाम करतात, बसतात, म्हातारे वयस्कर लोक आणि कधी कधी संध्याकाळी मुलं सुद्धा। तर मला असं वाटतं की याची दखल घेणं खूप गरजेचं आहे आणि या ठिकाणी अग्निशमन दल असल्यामुळे नगरपालिकेचे कर्मचारी तर नक्की येतच असतील आणि त्याचप्रमाणे सकाळी किंवा संध्याकाळी मॉर्निंग वॉकला इव्हिनिंग वॉकला जर नगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी येतच असतील, मग त्यांच्या लक्षात आलं नसेल का? पण तुम्ही नुसतं नोकऱ्या करणं म्हणजे खुर्च्या तोडणं असतं का? नोकरी करणं म्हणजे साहेबगिरी करणं असतं का? नोकरी करणं म्हणजे नुसतं पगार उपटणं असतं का? असा अर्थ घेऊ नका। नोकरीचा हेतू आहे कामं करा आणि पगार घ्या, आणि जर तुम्ही कामं करतीच नसाल तर मला असं वाटतं तुम्हाला पगार तरी का द्यावा हा मूळ प्रश्न आहे। पगार द्यायचा नसेल तर आम्ही कर तरी का भरावा हा बी एक मूळ प्रश्न आहे। महाराष्ट्र हे सत्य।